व्हिटॅमिन B12, आयर्न, कॅल्शियमच्या गोळ्या घेणं आता बंद. एकदा जर तुम्ही हे लाडू बनवले, की 15 दिवसातच तुम्हाला हा फरक कळेल. दररोज एक लाडू खा आणि निरोगी राहा. सर्व प्रकारचे लोकं हे लाडू खाऊ शकतात. डायबिटीज असो किंवा काही असो, हे लाडू खाऊ शकता. आपण हे बिना गुळाचे, बिना साखरेचे लाडू बनवणार आहोत आणि हे मायग्रेन असो, कोलेस्ट्रॉल असो, बीपी असो सर्व्हिकल प्रॉब्लेम असेल, काही असेल तरी सर्वांवरती खूपच उपयोगकारी हे लाडू आहेत. तर चला तर पाहूयात या लाडूंसाठी काय-काय लागणार आहे. नमस्कार, मी आहे शिल्पा आणि पुणेरी स्वाद किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप-खूप स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत खूपच हेल्दी आणि चमत्कारी असे लाडू आहेत हे, जे दररोज एक खाल्लं की बऱ्यापैकी हाडं दुखणे, कंबरदुखी, पायदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी, मायग्रेनचा त्रास असो खूप दिवसाचा, सर्व काही कमी करतात. इथं मी 1 कप मखाने घेतलेले आहेत आणि मखाण्याचे फायदे आपल्या सर्वांना माहिती आहेत, की मखाने किती हेल्दी आहेत. सर्व गोष्टींना खूपच प्रमाणात कोलेस्ट्रॉल कोलेस्ट्रॉल किंवा वजन वाढत असेल तुमचं, तर त्याला हे कंट्रोलमध्ये ठेवतात मखाने. त्याशिवाय खूपच पौष्टिक आहेत आणि सुपर फूड आहे. प्रोटीननी भरपूर आहे. तर ही रेसिपी नक्की पूर्ण पहा आणि अजिबात स्किप करू नका. खूपच हेल्दी रेसिपी आहे निरोगी राहण्यासाठी. तर आपण मखाण्यांना हलकं भाजून घ्यायचं आहे छानपैकी परतून. मी इथं तूप वगैरे काही वापरलेलं नाहीये आणि आपण विदाऊट तुपाचं हे बनवू शकतो हे लाडू किंवा थोडंसं तूप घालूनही बनवू शकतो आपण हे लाडू. तर ह्याला मी ड्राय रोस्ट करून घेतीये हलक्या बारीक ह्याच्यावरती. गॅसची फ्लेम आपल्याला बारीकच ठेवायची आहे आणि आपल्याला मखाण्यांना परतून घ्यायचं आहे क्रिस्पी होईपर्यंत, क्रंची होईपर्यंत. त्यांना आपल्याला परतून घ्यायचं आहे थोड्या वेळसाठी. एक 5 ते 6 मिनिटात मखाने छान क्रिस्पी होतात. आणि ज्या बायकांना कमरेचा त्रास किंवा शरीरात काही त्रास होत असेल, दिवसभर थकावट, दिवसभर काम करून थकवा जो येतो तो ह्याच्यामुळे जातो, या लाडूंमुळे. तर नक्की खा हे. आता आपले मखाने आपण छानपैकी परतून घेऊयात आणि लक्षात घ्या, की मखाण्यांना आपण एकदम लो फ्लेमवरतीच आपल्याला परतायचे आहे, जळू द्यायचं नाहीये. जाड बुडाचीच कढई घ्यायची आहे आपल्याला. आता आपण चेक करूया मखाने क्रिस्पी आहे बघा. आता मखाने एकदम छानपैकी भाजले गेलेले आहेत, क्रिस्पी झालेले आहेत. आता क्रंची झालेले आहेत. आता आपण ह्याला एका डिशमध्ये काढून घेऊयात सर्व मखाण्यांना. आणि इथं घेऊयात आपण 1 कप एवढे चणे. आता हे भाजलेलेच असतात, आपल्याला ह्याला भाजायचं नाहीये. हलकंसं गरम करून घ्यायचंय आणि थोडंसंच परतून घ्यायचंय एखाद मिनिटभर. थोडंसं गरम होईपर्यंत इतकंच आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे. तर थोडा वेळ आपण अगदी एखादा मिनिटभर आपण त्याला परतूयात. आणि हे तर सुपर फूड आहे. ह्याचे फायदे तर अक्षरशः सर्वांना माहीत असतात, की किती कॅल्शियमनी, प्रोटीननी भरलेले आहेत, फायबर्स वगैरेनी, मॅग्नेशियमनी लोडेड असतात हे. तर ह्याचे फायदे भरपूर आहेत शरीरासाठी. तर ज्यांचे कंबरदुखी, पायदुखी, गुडघेदुखी वगैरे आहे त्यांनी नक्की हे लाडू खा आणि हे फुटाणे नक्की घाला लाडूमध्ये म्हणजे खूप फायदा होईल त्यांना. तर आता आपण ह्याला पण गार करायला ठेवूयात. आणि त्याच कढईमध्ये मी घेतीये 1/4 कप इतका किंवा 25 ते 30 बदाम. आणि त्यांना पण आपल्याला गोल्डन ब्राउन होईस्तोपर्यंत एक क्रंचीनेस येईपर्यंत आपल्याला त्याला पण परतून घ्यायचंय. आता आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल मी तूप कुठेच वापरलेलं नाहीये. त्याला पण आपण परतून घेऊयात थोड्या वेळासाठी. मंद आचेवरतीच आपल्याला सर्व गोष्टी परतायच्या आहेत. थोडे-थोडे बदाम बदाम असं केल्याने काय होतं, की जास्त आपण ज्या गोष्टी भाजून घेतल्या, की लाडू आपले जास्त दिवस टिकतात आणि खराब होत नाहीत. अगदी तुम्ही वर्षभरासाठी जरी करून ठेवले तरी खराब होत नाहीत, जर व्यवस्थित गोष्टी भाजून घेतलेल्या असतील तर. कच्चे घेतले तर त्याला बुरशी वगैरे लागू शकते, पण असं भाजून घेतले
की ते खराब होत नाहीत, व्यवस्थित टिकतात. आता हे पहा मी बदामही भाजून घेतलेले आहेत, त्यांनाही काढून घेऊयात आपण त्याच डिशमध्ये गार करायला ठेवूयात. इथं मी 2 टेबलस्पून इतके भोपळ्याच्या बिया घेतलेत, पंपकिन सीड्स आणि 2 टेबलस्पून इतकेच मी घेणार आहे सूर्यफुलाचे बिया किंवा सनफ्लॉवर सीड्स आणि त्यांना पण आपल्याला ड्राय रोस्टच करायचं आहे. हलकं-हलकं परतून घ्यायचं आहे, चांगले फुगेपर्यंत, भाजेपर्यंत. सूर्यफुलामध्ये कॅल्शियम, आयर्न, व्हिटॅमिन सी आणि फायबर्स भरपूर प्रमाणात असतात. पंपकिन सीड्स हार्टसाठी आपल्या खूप चांगले असतात. निरोगी ठेवतात आपल्या हार्टला. हृदयरोगापासून आपल्याला बचाव होतो त्याच्यामुळे. त्यामुळे या गोष्टी आपल्या शरीरासाठी खूप चांगल्या आहेत आणि खूप फायदेशीर आहेत. तर आपण ह्यांनाही परतून घेऊया छानपैकी थोड्या वेळेसाठी. आता ह्याच्यातच मी ॲड करणार आहे 2 टेबलस्पून इतके तीळ, पांढरे तीळ घेतलेले आहेत मी आणि त्या तिळांनाही त्याच्याबरोबर परतून घेत. तिळांना थोड्या उशिरा मी ॲड केलं, कारण की तीळ पटकन ब्राउन होतात आणि पटकन भाजले जातात. म्हणून आधी मी पंपकिन सीड्स आणि सनफ्लॉवर सीड्स भाजून घेतले आणि मग तीळ घातलेले आहेत. कारण की तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही आणि तिळाचे फायदे आपल्या सर्वांना माहिती आहेत. त्यामध्ये जे आता हे पावसाळ्याचा सीझन सुरू आहे, तर थंडी, पावसाळ्यासाठी तीळ आपल्या शरीरासाठी खूपच उपयुक्त आहे. त्यातलं नॅचरल ऑइल आपल्या बॉडीसाठी खूप चांगलं असतं, शरीरासाठी. खूप निरोगी राहण्यासाठी खूप मदत भेटते आपल्याला या सर्व गोष्टींपासून, जे आपण वापरतोय त्याच्यापासून. तर या सर्व गोष्टी नक्की वापरा. आता हलके-हलके सगळ्या गोष्टी भाजल्या की आपण त्यांनाही काढून घेऊयात त्याच डिशमध्ये. चला आता त्यालाही डिशमध्ये काढून घेऊयात आणि सर्व गोष्टींना आता आपल्याला गार करून घ्यायचं आहे छानपैकी. गार झाले की मग आपण त्याला पुढची प्रोसेस करणार आहोत. आधी ह्यांना गार करून घेऊयात आपण. थोडा वेळ पसरून ठेवूयात वाऱ्याला, म्हणजे आपले हे पटकन गार होतील सर्व जिन्नस आणि आपल्याला पुढची तयारी करायला बरं पडेल. आता हे पहा, एक 10 मिनिटं मी त्याला गार करून घेतलेलं आहे. आता सर्व गोष्टींना आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे. मिक्सरचं भांडं लक्षात राहू दे की एकदम कोरडं असायला पाहिजे. जर कोरडं नसेल तर थोडा वेळ उन्हात ठेवून त्याला कोरडं करून घ्या. अजिबात मॉइश्चर नसायला पाहिजे. नाहीतर कापडाने पुसून घ्या मिक्सरचं भांडं आणि मग त्याच्यामध्ये हे सर्व गोष्टी घालून घेऊयात आणि आता आपल्याला ह्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर मखाने जनरली लवकर बारीक होत नाहीत, त्यामुळे आपल्याला पल्स मोडवर थांबून-थांबून मिक्सर चालवून ते बारीक करून घ्यायचे आहेत. आता हे पहा, मी सर्व गोष्टींना बारीक करून घेतलेलं आहे इथं. आता त्यांना त्या डिशमध्ये परत काढून घेऊयात सर्व गोष्टींना. आता तुम्हाला जर हे जे लाडू बनवायचे नसतील तर तुम्ही ह्याला प्रोटीन पावडर म्हणूनही वापरू शकता. वेट गेन, वेट लॉससाठीही वापरू शकता हे पावडर. जसं की तुम्ही वेट गेन करायचं असेल तर तुम्ही 1 चमचा पावडर दुधाबरोबर घेतली की तुम्ही वेट गेनसाठी खूपच उपयुक्त असेल आणि जर वेट लॉस करायचं असेल तर तुम्ही ही पावडर पाण्याबरोबर घेऊ शकता. म्हणजे प्रोटीन पावडर ही म्हणूनही वापरू शकता. ही आपली आता प्रोटीन पावडर रेडी झालेली आहे. एकदम हेल्दी होममेड प्रोटीन पावडर. तर चला आता पुढच्या तयारीला लागूयात. आता इथे मी 200 ग्राम इतके खजूर घेतलेले आहेत, त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि त्यांना आता आपण तूप नाही वापरत आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूप वापरा इकडे किंवा अर्धे खजूर आणि अर्धे गूळही वापरू शकता तुम्ही इथं. तर आता मी खजूरला सगळ्यांना कढईमध्ये घालून ठेवलेलं आहे. आपलं गॅसची फ्लेम लो आहे. तर आपल्या लो फ्लेमवर खजूरला गरम करून घ्यायचं आहे. गरम झाल्याने काय होणार, मॅश व्हायला मदत होणार आहे. हे पहा, आता आपले खजूर गरम झाल्यामुळे ते मॅश होत आहेत. चमच्याने थोडंसं हे केलं, दाबलं की आपले खजूर व्यवस्थित मॅश होत आहेत. असेच आपल्याला सगळे मॅशी करून घ्यायचे आहेत खजूर. इथं तुम्ही गूळही वापरू शकता. अर्ध खजूर, अर्ध गूळ वापरून गुळाचं पाक करून घेऊन ते गूळ वितळेपर्यंतच ठेवा आणि मग ते आपल्या लाडूच्या पावडरमध्ये घालू शकता तुम्ही.
आता इथे खजूर आपली एकदम बघा मॅशी झालेली आहे. आता ही खजूरची पेस्ट आपल्याला घालायची आहे आपल्या लाडूच्या पावडरमध्ये. छानपैकी मॅश झालेलं आहे. मी इथं काही तूप वापरलेलं नाहीये. आता आपण ही पूर्ण पेस्ट ह्याच्यामध्ये घालून घेऊया लाडूच्या पावडरमध्ये. ही गरम-गरमच आहे तोपर्यंतच आपल्याला इथं थोडीशी आपल्याला मेहनत करावी लागणार आहे. आणि आता इथं आपल्याला वापरायचं आहे 2 चमचे साजूक तूप. आपलं घरचं जे तूप आहे ते, किंवा तुम्ही असेही लाडू वळू शकता. पण आपण जर तूप घातले तर हे लाडू जास्त दिवस टिकतात, खराब होत नाहीत. त्यामुळे मी इथं 2 चमचे तूप वापरते आणि तूप घातल्यामुळे बाइंडिंग ही व्यवस्थित होईल आणि चमक येईल आपल्या लाडूला, छान दिसतील आणि पटकन बाइंडिंग करायला मदत पडेल. तर आता हे लाडू तूप घालून आता सर्व गोष्टींना छान एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला, चोळून घ्यायचं आहे खजूरला पावडरमध्ये व्यवस्थित. इथं थोडीशी मेहनत आहे आपली. चांगलं लाडू आणि आपलं खजूर आणि पावडर आपली सगळी चोळून मिक्स करून घ्यायची आहे एकमेकाला. जर तुम्हाला मिक्सचर ड्राय वाटत असेल तर तुम्ही इथं ह्या स्टेजवर गूळ थोडंसं किसून घालू शकता. आता मी हे त्याला चांगलं चोळून घेतीये. हे पहा मी सर्व गोष्टी एकजीव करून घेतलेलं आहे. आता सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपण लाडू बांधायला घेऊयात. आणि जशा आकाराचे तुम्हाला लाडू बनवा, मोठे, छोटे तुम्हाला जसं हवे असेल तशा शेपमध्ये तुम्ही लाडू बनवू शकता. इथे मी छोटे-छोटे बनवते कारण की मुलांच्या डब्याला द्यायला मला बरं पडतात. म्हणून मी छोटे-छोटे लाडू बनवते आणि मुलं खायला कंटाळा करत नाहीत. हेल्दी लाडू दररोज 1-2 लाडू असे खाल्ले जातात मुलांकडनं छोटे असल्यामुळे. तर असेच सर्व लाडू बनवून घेऊयात आपण. आणि हे बाइंडिंग करायला जास्त त्रास होत नाही आणि खूपच हेल्दी रेसिपी आहे. म्हणजे तुम्हाला ह्याचा मला हा स्वतःवरती मी केलेला प्रयोग आहे आणि मला खूप फायदा झाला आणि मी बऱ्याच फ्रेंड्सला सांगितलेलं आहे आणि माझ्या फ्रेंड्सही वापरतात हे. त्यामुळे त्यांनाही बराचसा फायदा झालेला आहे. तर नक्की ट्राय करा तुम्ही ही रेसिपी आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला बेल आयकॉनवर दाबून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक छानसं गोडसं कमेंट करून मला नक्की सांगा की ही रेसिपी कशी आहे. आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच हेल्दी आणि मस्त-मस्त रेसिपींबरोबर. टिल देन बाय बाय.